रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. आज सुंदर असं जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आज तुकाराम बीज असा म्हणण्याना हा जो सुंदर असा दिवस आहे, त्या दिवसानिमित्त आज आम्ही आलो आमच्या लांजन नगरीमधील माळ्याच्या मळ्यात, जिथे अगोदर पूर्ण आमचं जुनं गाव होतं तेव्हापासून चालत आलेली हा सुंदर असा परंपरा आणि तुकाराम बीज या ठिकाणी माळ्याच्या मळ्यात असते. आणि मानाचा जो या ठिकाणी काला आहे तुकाराम बीजचा, ह्याच ठिकाणी दरवर्षी होत असतो आणि ह्या वर्षी जोरदार असा आहे. तीच दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलो. सुंदर असं तुम्ही जर इकडे पाहता असाल, मागलचा ब्लॉग आपण बनवला आहोत, त्यामध्ये या ठिकाणी हरिभक्त पारायण, या ठिकाणी गुरुजी म्हणजे बाबू महाराज बिराजदार यांची सुंदर अशी कीर्तन सेवा आज या ठिकाणी आहे. तुम्ही जर पाहता असाल तर भरपूर असे गाव मंडळी इथं आहे. आणि गावामध्येही तुकाराम बीज नवीन काही वर्षापासून चालू झालेले आहे, त्यामुळे बरेच लोक गावात आहेत. परंतु काही लोक ही या ठिकाणी जुन्या गावामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार. या ठिकाणी सुंदर असा आता या ठिकाणी गुलाल 3 उधळणं होईल, त्याच्यानंतर सुंदर असं जेवणाचं म्हणजे महाप्रसादाचं निवेदन या ठिकाणी आहे आणि ती दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला नक्कीच करणार आहे. तर चला, प्रत्येकाच्या दाराला आम्ही जातो. तुम्ही राम आहात, हो तुम्ही राम आहात, तुम्ही सीता आहात, या 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 म्हटलं तरी तुम्ही राम असलेलं तुम्हाला ते जाणवतच नाही, तुम्ही सीता असलेलं तुम्हाला जाणवतच नाही. आमच्या हरिभाऊच्या ताई सुद्धा तेव्हा त्या आज आलेत, बोलवून थकलो आम्ही. हे पुन्हा पुन्हा काय म्हणताय, पुढच्या वर्षी माझंच कीर्तन आहे. मी तोपर्यंत असेल किंवा नसेल भगवंताच्या हातात आहे, ऐका. पण पुढच्या वर्षी हे बोलण्याची वेळ तुम्हाला येऊ देऊ नका. माझ्या संपर्कातली जी लोक आहेत ती पुढच्या वर्षी एका फोनवर इथं यायचं, कुठलं घरानं सांगायचं नाही, काय नाही, इथं येऊन हजर राहायचं. सेवा करा, भगवंताची सेवा करा, नामचिंतन करा, तुमच्या जीवाचं कल्याण तुम्ही करून घ्या आणि थोडीशी आम्हाला मदत होईल. सप्ताह चांगला तरी दुसरं म्हणून हात जोडून नम्र विनंती करून तुम्हाला सांगत आहे की तर पुढच्या वर्षी अशा चुका करू नका. बाहेरगावचे असाल, लांबजण्याचे असाल, शेजारी असाल, पाहुणे असाल, आणि कोण गुरु शिष्य असाल, कोणीही असा, ताई मामा हे असं बोलू शकत नाहीत. मला थोडं म्हणजे असं बाहेरून बोलता येतं, असं विठाला आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. बघा संताची लीनता काय थोडं लक्षामध्ये घ्या. महाराज म्हणाले, आता इतके दिवस कारणानिमित्त आलो, कारण संपलो, निघून चाललो. काय 42 वर्षामध्ये 42 वर्षाला त्यांनी कारण समजलं. फक्त कुठलं कारण होतं? जगाचा उद्धार करायचा होता मला. बुडतो हे जन मला हे करायचं होतं आणि हे सगळी कामं मी आता तुमच्यासाठी करून माझं पूर्ण झालेलं आहे. म्हणून आता मी तुमची विनंती, तुमची मान्यता, तुमची परवानगी घेऊनच जात आहे. हा अभंग महाराजांनी असा लिहिलेला आहे की अतिशय लीनतेपूर्वक लिहिलेला आहे. आम्ही जातो आमच्या गावा. याचा अर्थ काय? हे गाव माझं नव्हतं. बरोबर आहे का नाही? आपण एखाद्या हां हां झाली, वाळूची निघाली शूटिंग. सुंदर असा माळ्याचा मळा आहे, ज्या ठिकाणी खास सप्त्या सोहळ्यासाठी जागा घेतलेली वन विभागाकडून. तुम्ही जर पाहता असाल तर अशा पद्धतीने या ठिकाणी जेवणाचं हे नियोजन असं चालू आहे बघा. जबरदस्त काला फुटल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण पुरुष मंडळी बसतात या ठिकाणी. खाल्ल्या साईडला तिकडे महिला बसवायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आमचे महाराज आलेले आहेत मित्रांनो. चला, काय चिंचोली 100, गोविंद शिंदे रामदारा 51, विलास खडगे 101, सचिन मधुकर चिंचोली 101, प्रशांत माळी कोरंगा 101,
ओंकार दत्तूपाध्याय